लांजा येथे अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज भूप्रणाम केंद्राचं उद्घाटन। उपअधीक्षक भूमी अभिलेख लांजा कार्यालयात सुसज्ज आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त भूप्रणाम केंद्राचे उद्घाटन भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबईचे उपसंचालक अनिल माने यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले। या उद्घाटन प्रसंगी श्री माने यांनी सांगितले की जनतेसाठी भूमी अभिलेख विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आता भूप्रणाम केंद्रातून मिळणार असून नागरिकांनी या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा। भूप्रणाम केंद्रात अभ्यागतांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच प्रतीक्षालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दर्जेदार सेवा मिळणार आहे। भूमी अभिलेख विभाग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक जलद आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने वाटचाल करत असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यात 2 टप्प्यात 29 भूप्रणाम केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत। या केंद्रांमध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिका, फेरफार अर्ज, ई-मोजणी व्हर्जन 2.0 नुसार सर्व प्रकारचे नकाशे, डिजिटल स्वाक्षरी असलेले नकाशे तसेच EPCIS प्रकल्पाअंतर्गत फेरफार नोंदवहीचा उतारा, विविध परिशिष्टे, अर्जाची पोच आणि अन्य संगणकीकृत अभिलेख उपलब्ध करून देण्यात येत आहेत। सर्व सेवा निश्चित दरात जनतेसाठी सुलभपणे उपलब्ध आहेत। या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, उप अधीक्षक भूमी अभिलेख लांजा नरेंद्र गोरे, नगर भूमापन अधिकारी सोनल काळे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते।